तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपल्यासोबत अनिरुद्ध धाकवे आणि आपले केतन इधर इधर भी क्रेडिट स्टोरी कर रहे हैं. हे नाही दिसत तू चांगला भाई, नाही दिसत. सो गाईज, आता आपण चाललो आहोत वानखडेमध्ये. सो MC म्युझियम टूर करायला. सो आज आपल्यासोबत नवीन पाहुणे आले. सो चला बघूया 1.5 तासात काय काय बघायला भेटतं. चला. सो गाईज, आता आपण आलो आहोत स्टेडियमच्या जवळच. तुम्ही बघू शकतात, आपण गेट नंबर 2 वरून एंट्री घेतोय. हे बघा, विनोद माकाडे स्टेडियम, विनोद माकाडे गेट. सो गाईज, आता आपण चाललो आहोत. चला. सो गाईज, आता आपण आलो आहोत स्टेडियमच्या आत. बघू शकतात, सॉरी गेटच्या आत म्हणून सोडून गेली. तिथे पण गेटच्या आत जायचं. पर्सनल कमेंट्स नाही अलाउड बाय, हे गलत करताय तुम्ही. सो गाईज, हे बघा, माहित का कोण असेल. सो गाईज, आता आपण ग्राउंड वरती एंटर करत आहोत. सो गाईज, बघू शकतात, तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात, आता आपण वानखडे स्टेडियमला आलो आहोत. फुल हे बघा गाईज, सीटिंग विटिंग सगळे अवेलेबल आहे बघा. ए ए ची क्या कर रहे? ए यहाँ पे नहीं, यूपी बिहार यहाँ पे नहीं. चल. सो गाईज, आता तुम्ही बघू शकतात, फुल स्टेडियमच्या आत आपण आलेलो आहोत. फुल असं फिलिंग वाटते की बाबा की मॅच खेळायला झालोय. असं फील वाटतंय गाईज की आपण मॅच खेळायला झालो. खरं बोलते गाईज, खूप वरती आहे. रिअली गाईज, मजा येते. खरं बोलते, खूप मजा येते. तो गाईज, आता तुम्ही बघू शकता, आपण स्टेडियममधल्या विजय मर्चंट पवेलियनमध्ये दिसत आहेत. बघा, समोर मला दाखवतो. हे बघा, ते एक्झॅक्ट विजय मर्चंट पवेलियन आहे बघा. फुल विजय मर्चंट पवेलियन. आता इथे बघा, सचिन तेंडुलकरचं, सॉरी, हा बघा, हा वाला स्टॅच्यू सचिन तेंडुलकरचा. बघू शकतात गाईज, खूप मस्त आहे इथे. खरं बोलतोय गाईज, तुम्हाला वरती इथे. सो गाईज, खरं बोलतोय, तुम्हाला वरती इथे आहे ना. खरं बोलतोय गाईज. यहाँ से 60 है. टोटल कैपेसिटी ऑफ द स्टेडियम इज 33,300 और खाली सचिन तेंदुलकर स्टैंड का कैपेसिटी है 8,200. अरे पण सचिन तेंडुलकर स्टँड, अच्छा, तिथे दिलंय का? इफ यू कंपेयर फ्रॉम अदर स्टैंड तो हार्डली 2,000-3,000. सो गाईज, सचिन सर ओके. सो गाईज, आता आपण सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये आलो आहोत. सो गाईज, सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये आलो. फुल त्यांचं समरी दाखवत आहेत, कसं त्यांच्या करिअरमध्ये काय काय केलेलं आहेत. 22 फुटाची स्टँड आहे ती. फोटो येतो पुढा फुटला, दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. काय फोन आहे? हां, चल चालू. आम्ही पहिल्यांदा कधीच वानखेडे स्टेडियमला आलो नव्हतो. असं ड्रीम होतं की वानखेडे स्टेडियमला यायचं, पण पहिल्यांदा आलो ते डायरेक्ट. बघा तुम्ही कुठे आलो, ग्राउंडवरती.
डायरेक्ट स्टेडियममध्ये डायरेक्ट स्टेडियममध्ये एंट्री असं कोणाला ड्रीम होत असतं काय डायरेक्ट स्टेडियममध्ये यायचं पण डायरेक्ट ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये. मॅनिफेस्टिंग द थिंग. सो गाईज आता आपण आलो आहोत हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरेंचं बॉक्समध्ये, प्रेस बॉक्समध्ये. सो तुम्हाला दाखवतो गाईज. सो गाईज हे बाळासाहेब ठाकरेंचं बॉक्स आहे, प्रेस बॉक्स आहे, जिथे सगळे गेस्ट वेस्ट सगळे बसतात. सो सॉरी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, सॉरी बाळासाहेब ठाकरे बॉक्स. सो गाईज आता आपण कुठल्या स्टँड जातो? हां, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेस बॉक्सवाल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉक्सच्या हे याच्यात आहोत आपण. आता आपण आतमध्ये जात आहोत आणि आता आपण लिफ्टने एंटर करतोय. सो चला जाऊ दे, ना मोठा माणूस म्हणून. सो गाईज आपले पटेल भाई, केतन भाई आणि रोजचे अर्धा तास ट्रेनमध्ये झोपत होते. आता शेवटी गाईस ह्याची आयडिया माझी होती. ह्याची हा लिटल विठ्ठल लोक भले मी लेट आलो. हा अजून काय कधीपासून थांबलं माहिती आहे? 9च्या आधीपासून थांबलं. आणि मग गव्हर्नमेंटला बोला ना बस वाढवायला. सो गाईस आता आपण VIP बॉक्समध्ये आलो आहोत. मग दाखवतो बाळासाहेब ठाकरेंचा. हे आहे बाळासाहेब ठाकरेंचा प्रेस बॉक्स. सो गाईस हे बघा, हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे. आणि तिकडेही बघा साहेबांचा फोटो. आणि मी इथे बघा हॉनर बोर्ड्स आहेत फुल, बघू शकता गाईस. सो गाईस आता आपण VIP बॉक्स प्रेस बॉक्समध्ये एंट्री केली आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईस, हे बघा गाईस प्रेस बॉक्स फुल. सो गाईस आता आपण दुसऱ्या स्टँडकडे चाललो आहोत. सो रोहित शर्मा स्टँड. सो गाईस आपण फुल मस्त फोटोशूट्स अँड ऑल करतो. सो आता आपण तुम्हाला डायरेक्टली स्टँडमध्ये जाऊन दाखवू. सो गाईस आता आपण आलो आहोत दुसऱ्या स्टँडमध्ये. सो गाईस बघू शकतात. एक कॉपीराईट तर नाही लागणार ना मला याच्यावरती. सो गाईस फुल बघू शकतात. रोहित शर्मा स्टँड. बोल बघा, हे बघा रोहित शर्मा स्टँड फक्त. हे बघा दादा, हे बघा गाईस, एक मिनिट दादा. सो गाईस हे बघा फुल वानखडे आणि वन ऑफ द बेस्ट स्टँड रोहित शर्मा स्टँड. हे बघा रोहित शर्मा स्टँड. आणि हे बघा गाईस वर्ल्ड कप तिथे बसवलेलं आहे बघा. सो गाईस हे बघा हा. सो गाईस हे हा जो ट्रॉफी आहे ना इकडे का ठेवल्याचा मेन रिझन हा आहे की बाबा जेव्हा MS धोनीने जो शॉट मारला आहे तिकडून तो डायरेक्टली इकडे पडलेला होता या साईडला. सो इकडे तो ट्रॉफी ठेवलेला आहे, दॅट्स वाय. सो गाईस आता आपण MCA पवेलियन स्टँडमध्ये होतो. सो आता आपण पुढच्याला जाऊ. दॅट इज गाईस आता आपण विजय मांजरेकरच्या स्टँडमध्ये रूममध्ये आलो. विजय मांजरेकर रूममध्ये इथून एंट्री कर. ठीक आहे. आणि हे शेअर यूज करतात ओरिजिनल ड्रेसिंग. आम्ही जातो पुढे आमचे. इथून पहिला कधी रोहित शर्मा आणि विराट कोहली गेले तिथं आम्ही जातो. आता आपण विजय तो गाईस आता आपण विजय काय गाईस आता आपण विजय मांजरेकर रूममध्ये आलो. ड्रेसिंग रूम रे. ड्रेसिंग रूममध्ये आलो. तिथूनच सगळे प्लेयर्स एंट्री घेतात, सगळे अलाउड करतात. सो स्पेशली एक चांगलं फील येते इथे येणं. आणि इथे माझे पाठीचे फॅन्स आहेत जरा चिल्ड्रन, सो त्यांना एन्जॉय करू शकतात. आणि इथे या गाईस. ओ माय गॉड, ड्रेसिंग रूम. पाण्याची काहीच पाणी इकडेच झालेलं.
मुंबई इंडियन्स हू आर यू हु आर यू नव्हतं रे ते हुआ वी होता. हा मुंबई इंडियन्स हू आर वी. हुआ वी नंतर मुंबई इंडियन्स असतं. हे फोटो काढताना हे पुणे वानखडे स्टेडियम होतं. पुन्हा बघू शकतात. आता आम्ही MCA पवेलियन स्टँडमधून गेलेलो. सो गाईज आता आपण बाहेर निघतोय आणि तुम्ही बघू शकता केवढं मस्त दृश्य चांगलं दिसतंय. तिथे एक्झॅक्टली बघा रोहित शर्मा स्टँड तिकडे फेवरेट आहे माझा. नंतर थोड्या वेळाच्यानंतर दुसरे पण स्टँड आम्ही आता बघू. चला सो गाईज थांब इकडे दाखव पूर्ण असं चालू सो आहे. गाईज आता आपला इकडून टूर संपलेला आहे. हा पूर्ण लास्ट जो होता तो पुणे आहे. सो आता आपला टूर इकडे संपलेला आहे. बघू शकता अरे दादा राहू ए आपला सो गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगवरती आपण असं इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. चला पुढच्या ब्लॉगवरती आपण भेटूया. चला.